नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लोणावळ्यातच आपण आहोत आणि भांगरवाडी या गावातल्या प्रियांका बांदलताईला आपण भेटणार आहोत. चला, इथे बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा जाऊया आणि भेटूया प्रियांका ताईला, कारण ती वाट बघते. लोणावळ्याची चिक्की आलेली आहे. धन्यवाद. एवढी नको, थोडीशी घेतो. थोडीशी म्हणजे एवढी घेतली, नंतर खातो. एक मिनिट. त्याला नाही भरवली, ते रागाने बघतायत. चला, द्या ओळख. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या मामी. नमस्कार. ही मावशी. आणि आता गप्पांना सुरुवात. नमस्कार. नमस्कार. पहिल्यापासून इथेच राहिला? हो हो, पहिल्यापासून इथेच. मग इथे कोण कोण असतं या घरात? इथे माझी आई, एक भाऊ आहे मोठा आणि चुलता चुलती आहेत, ते मागे राहतात. मी 1 वर्षाची असताना बाबा गेले. पण आईने सांगितलं असेल ना बाबांचा स्वभाव कसा होता? हो, सांगायची. तर बाकीच्या मैत्रिणींचे वडील वगैरे बघून मला पण असं वाटायचं शाळेमध्ये असताना की माझे पण बाबा असते तर माझे पण असे लाड झाले असते, असा हट्ट पुरवला असता, असं वाटायचं. आईने सगळं केलं? हो, आईने लहानपणापासून केलं, मोठं होईस्तपर्यंत अगदी पूर्ण शिक्षण केलं. ती आईने खूप चांगले संस्कार दिले आम्हाला. तेच महत्वाचे असतं. हो. आई काय करते? आई ब्लाऊज शिवते आणि शिवणकाम तेच करते. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे, आता लग्न ठरलं म्हणून आलो. हो. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि खूप वाईट पण वाटतंय की जाणार आहे आता हे घरातून. आणि मग लग्न कधी जमलं? लग्न 29 नोव्हेंबरला टिळा झाला. कसं काय? माझी मावशी आहे आणि त्यांची ताई, ह्या दोघी जणी मैत्रिणी आहेत. तर मग माझ्या मावशीने विचारलं की लग्न करायचंय तर मग काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय वगैरे. मग त्यांनी सांगितलं, त्यांच्या ताईंनी सांगितलं आणि मग माझी मावशी बोलली की हो, म्हणजे माझ्या पण बहिणीची मुलगी आहेच आहे, मग तुम्ही बघू शकता. तर मग ते बोलले ठीक आहे. मग बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग नंतर होकार दिला. हो का? कुठे असतात ते? ते वाकीलचे सरपंच आहेत तिकडे आणि तळेगावमध्ये ते बिझनेस करतात. ते स्वतः सरपंच आहेत? हो, स्वतः. मिस्टर? हो. अरे वा, त्यांच्याशी बोललंच पाहिजे. बोलवा त्यांना. अहो, या, नमस्कार, बसा. नमस्कार. नमस्कार. आपण सरपंच आहात? सरपंच आहे वाकी. अरे वा, मग खूप काम असेल तुम्हाला खरं तर. असतंय, काम असतं ना. मग ताईला वेळ देणार की नाही लग्नानंतर? हा, देईल ना, वेळ देणार ना. असं वा, मग कधी बघितलं? बघितलं म्हणजे यांच्या घरी आलो होतो त्यावेळेस, पहिलं मामांच्या घरी यांच्या. मग लगेच होकार दिला का? दिला म्हणजे लगेच. लगेच. मग नंतर भेटला की नाही दोघे? भेटलो नाही. नाही. मग लग्न जमल्यापासून, टिळा झाल्यापासून एकदाही नाही भेटले? नाही भेटलो. फोनवर बोलला की नाही? हा, बोलतो फोनवरती, पण जास्त नाही, कमी. कमी? हो, वेळ नसतो. का? कोणाला? तुम्हाला? पण येतो फोन? हो, येतो ना. बरं, मला सांगा, ताईंशी तुम्ही आता इतके दिवस बोलता, तर काय वाटतं, काय आणखी करायला पाहिजे ताईने? नाही, ती जशी आहे तशी चांगली. हो हो. आणि त्यांनी त्यांच्याकडे, त्यांच्यात काय बदल केले पाहिजे? काही नाही, ते पण जसे आहेत तसे खूप छान आहेत. व्हेरी गुड. तेव्हा ही आहे एका लग्नाची तिसरी गोष्ट.